आपल्या पाठीमागे जर खंबीरपणे नवरा उभा असला ना, मला तरी असं वाटतं की कोणाचीच गरज भासत नाही आणि माझ्या बाबतीत तर हेच होतं. यांची ना मला प्रत्येक गोष्टी सपोर्ट म्हणा किंवा साथ ह्या दोन्ही गोष्टी असतात. त्याचमुळे मी सर्व काही करू शकते. असो त्यानंतर मस्त मी सकाळी दादूला सकाळीच उठला होता. मग काय घेऊन थोडा वेळ खेळवला आणि बघा त्याला घेऊनच आज कामं करावं लागली. त्याला नाश्ता वगैरे दिला आणि दीदी चालली होती स्कूलला आणि मग काय तोही मागं लागला. मग पप्पांनी लाडालाडाने आज त्यालाही घेऊन गेले होते. मग काय दादूची मजाच झाली. तिकडून आल्यानंतर थोडा वेळ त्याला टेरेसवर नेला आणि थोडा खेळला तो आणि भुबूचा आवाज आला ना तर पटकन रडायला लागतो. मग काय रडत होता. मग थोडा वेळ त्याला खेळवलं ना आम्ही आलो खाली. मला कपाट आवरायचं होतं खूप जास्त खराब झालं होतं. कपाट आवरायला घेतलं आणि दादू कसला आवरू देतो. संध्याकाळी हे घरी आले आणि मला म्हटले पटकन रेडी हो आपण जाऊया बाहेर. मग काय आम्ही पटकन रेडी झालो आणि घरी कामाला सुट्टीच भेटली त्यामुळे मज्जाच झाली. मग आम्ही मस्त बाहेर गेलो, डोसा वगैरे खाल्ला, सँडविच खाल्ले आणि तिकडून येताना ना एवढं सुंदर डेकोरेशन दिसलं ना आणि मस्त देवीचे दर्शन घेतले आणि दादू ना घरी आल्यानंतर बघा काय करतो थोडा वेळ त्याला खेळवलं आणि जेवणामध्ये त्याला दूध चपाती दिली आणि बाय बाय.